तर नक्कीच आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं बी ग्रुपमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे पिसानी आणि पिसानी आणि पारंबे असा या ठिकाणी आपल्याला सामना पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ दौडू नका, आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे विनंती असेल. चला आपण विनंती आहे आपल्याला. बघा 2:24 झालेत. चला फास्ट करा मित्रांनो. बी ग्रुपमधील हा पहिला सामना असेल. उद्या येतील या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून चेंडूंचं सौजन्य लाभले आपल्या स्पर्धेसाठी सागर शेलार यांचा सन्मान होतो. दिलीप शिंदे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ मान सन्मानाचं चिन्ह सन्मान चिन्ह मायाची झालर शाल देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय ज्यावेळेस आक्रमण केले गेले. 2 क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धाबा मात्र घेतल्या जातील मैदानाच्या आतमध्ये. धाबा घेतलेत त्या मात्र 2 धाबा. दीपक कदम यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. मायेची झालर शाल मान सन्मानाचं चिन्ह सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हेतूची शुभ सन्मान केला जातोय व्यासपीठावरती. इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यस आपण पाहिलं तर वाईट चेंडू अतिरिक्त धाव घेतली जाते आणि अतिरिक्त धाबेनं धावफलक सरसवलं 3 या अंकावरती. अतिरिक्त धावसंख्येची भर खूप या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला चेंडू स्पॉन्सर केले त्यांचा सन्मान आपण पाहिला. सागर शेलार मॅन फ्रॉम अंधारी, त्यानंतर दीपक कदम यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. इथे हो चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. थ्रो देखील चांगला, मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली आणि सिंगल धाब्यानं धावफलक सरसवला. धावसंख्या लागते 4 या अंकावरती. अक्षय साळुंके यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. त्यांना देखील विनंती असेल या पण व्यासपीठावरती आपलं देखील मनाच्या अंतकडापासून मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे. धाबा झाले त्या मात्र धावफलकावरती 4 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. एक्सलंट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. याची देई याची डोळा हा सुख सोहळा पाहण्यासारखा अप्रतिम अलौकिक अद्भुत असे क्षण मैदानाच्या आतमध्ये व्यासपीठावरती आजूबाजूला पाहायला मिळते. जर्नी माता क्रिकेट क्लब कोळगर आयोजित जेम्स चषक 2022. लेफ्ट हँडेड फलंदाज चेंडू ह्यामध्ये ट्रॅव्हल आहे. 3 क्षेत्ररक्षक आहे. कॉलिंग केली, कॉलिंगला महत्त्व. टेकेट कॅच. इथे विकेटचं पदर पाहायला मिळते. विकेट क्रमांक पहिला इथे गारद झाला. 0.3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. धाबा झाले ते मात्र 3 विकेट गेली 1. आपण जर पाहिलं धाबा झाले ते 4 विकेट गेली 1. आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असणारा संघ पिसानी संघ पाहायला मिळतोय. समीर मैदानामध्ये दाखल होईल आणि ज्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये रंगले तशा पद्धतीनं आपण जर पाहिलं तर धावसंख्येचं डोंगर उभारावा लागेल, यशाचं शिखर गाठावं लागेल, तर तशा पद्धतीनं धावगती असणं गरजेचं. 4 षटकांमध्ये आपण पाहिल्या 52 धावा झाल्या. सालोशीसारख्या संघानं त्या धाबा पार केल्या आणि सालोशी संघानं ती दाखवली आपली दाबेदारी, दसका दम दाखवलाय. आक्रमण केलंय संधीचं सोनं. कॅच विकेट. जे लोक गुड गेम गुड क्रिकेट. इथे गेले विकेट क्रमांक 2 आणि धावफलकावरती धावा आले त्या मात्र 4 धावा. चांगल्या पद्धतीचं सादरीकरण, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. सालोशी लुमणे खोल यांच्यामध्ये भिडत होईल. तर नक्कीच ती मॅच इंटरेस्टिंग असेल. परळी विभागातील एक संघ आणि एक कांदाटी विभागातील संघ जेव्हा समोर येतील तेव्हा मात्र लढत तुम्हाला पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि पहिलं षटक अद्यापर्यंत मार्गात आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती येऊन ठेपलाय गोलंदाज सूर्यकांतला. हा शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. विकेट हॅट्रिकचा हा चेंडू असेल. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक होईल का हे देखील पाहणं गरजेचं. स्ट्राईक रेटवरती फलंदाज अतुल आणि नॉन स्ट्राईकवरती आपण पाहतोय समीर.
चला जास्त वेळ घेऊ नका विनंती आहे. धाबा झाले त्या 0.4 चेंडू आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. जास्त वेळ घेऊ नका खेळाडू मित्रांनो. पंच त्यांचं काम चांगलं पार पाडतायत, आपण त्यांना कोऑपरेट करा, कारण रखरखत्या उन्हामध्ये पंचाची भूमिका पार पाडणे खूप मोठी गोष्ट आहे. इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, विकेट हॅट्रिक होईल. कॉलिंगची गरज आहे. मी म्हटलं होतं विकेट हॅट्रिक झाली ती कॉलिंगची गरज होती. दुसऱ्याकडून जरी सुटला तरी कव्हर करणं गरजेचं होतं. कव्हर हे हल्ली आपण पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये बहुधा कमी पाहायला मिळतं. ओपन टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि धाबा आल्या त्या मात्र धावफलकावरती आत्तापर्यंत 6 धाबा. अकल्पे गावच्या या ठिकाणी क्रिकेटर विजय शेलार यांचा यथोचित असा शुभ सन्मान केला जातो व्यासपीठावरती. या पण व्यासपीठावरती मनाच्या अंतकरणापासून आपल्या या ठिकाणी यथोचित असा शुभ सन्मान केला जातोय या पण व्यासपीठावरती. आक्रमण पुन्हा केलं जाते. मगाशी कॅच सुटला होता, आता यावेळेस देखील जाईल वन बाउंस. टन चौकार. 4 धाबेने धावफलक सरसवला. धावसंख्या लागते 10 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. 10 या अंकावरती आपण पाहतोय. धावसंख्या येऊन ठेपली आहे. पहिल्या षटकाची सांगता पाहायला मिळते. धाबा झालेत त्या मात्र 2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. 10 ऋषी आणि नितीन झाला बॅक टू पहिल्यानंतर समीर आणि अतुल हे 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा खेळ सादर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. याची डोळा सुखसोगळा पाण्यासारखा जन्नी वाता क्रिकेट क्लब कोळगोर आयोजित JMCC चषक 2022 पर्व दुसरं आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक, चला वेळ दौडू नका. षटक क्रमांक 2 दिलीपच्या माध्यमातून षटक क्रमांक 2. योगेशच्या माध्यमातून षटक हाताळलं जाईल. इथे आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं सेकंड षटक आपण पाहतोय. इथे जर आपण पाहिलं तर दुसरं षटक असेल योगेशच्या माध्यमातून. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. इथे आक्रमण केलंय, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. हो, ट्रायल चांगली होती. कव्हरिंगला थोडंसं वेळ लागला. सिंगल धाव इथे घेतली गेली. सिंगल धाब्याने धावफलक सरसावलं 11 या अंकावरती. धाबा झाल्या त्या मात्र 11 धाबा. तर नक्कीच आपण पाहतोय आक्रमण तर केलं होतं 11 या अंकावरती. इथे यावेळेस खेळला स्कोअर लेग रिझनला क्षेत्ररक्षक असेल. क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सिंगल धाव, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, थ्रो. तिथे मात्र जर आपण पाहिला तर यावेळेस काय घडलंय, थोडासा व्यत्यय येतोय. 2 धाबा नक्कीच घेतल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धाब्याने धावफलक सरसावलं 13 या अंकावरती. पिसानी आणि पारंबे असा सामना सुरू आहे. टॉस जिंकला पारंबे संघाने, टॉस जिंकला आणि फील्ड स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते आपण पाहतोय पिसानी संघाला. धाबा आल्या त्या मात्र 13. 52 धाबा चेस झाल्या, 45 धाबा चेस झाल्या. आणि इथे काय होईल काय सांगता येणार नाही आहे. लो स्कोरिंग सामने पाहिले, हाय स्कोरिंग सामने पाहिले, चित्र विचित्र क्षण पाहिले. तशा पद्धतीचे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव तर नक्कीच मिळते आहे. रिव्हर्स अटेम्प्टचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा वर्ल्ड कपचा मेगा फायनलचा सामना होता. इंग्लंडच्या माईक गेटिंगने रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि सामना गमवावा लागला. त्यानंतर आत्ता कुठेतरी जाऊन वर्ल्ड कप जिंकता आला भारतीय संघाविरुद्ध तो इंग्लंड संघाला. हा खूप खतरनाक स्ट्रोक आहे रिव्हर्स. याच्यासाठी नजर असावी लागते, फुटवरचा वापर आणि कंबर कसावी लागते, तेव्हा सक्सेसफुल होतो तो स्ट्रोक. क्रिकेटची बरीच चर्चा तुम्हाला नक्कीच उद्याच्या दिवसात देखील पाहायला मिळेल. इथे जर आपण पाहिलं तर
चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतंय आणि धाव घेतली जाते, सिंगल धावा येत आहेत त्या मात्र 15. आणि आजच्या दिवसापासून CSK आणि KKR याच्यामध्ये पहिला सामना होईल. एक एक वेळा बीट केलंय एकमेकाने एकमेकाला. अटळ आणि कासानी आपलं फॉर्म या ठिकाणी कलेक्ट करायचे. इथे आक्रमण केलंय, बरोबर हेरलंय आणि IPL ला दिली सलामी या षटकारानं. हासळलेले बुरुज, पडलेली तटबंदी. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अजय षटक क्रमांक 3 लेफ्ट हँड बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे थोडीशी खराब फील्ड पाहायला मिळते. सिंगल धाव, दुसऱ्या धाबेला मात्र नकार दिला. सिंगल धाबेनं धावफलक सरसवलं 23 या अंकावरती. जबाबदारी जेव्हा दिली जाते तेव्हा ती स्वीकारावी लागते. स्वीकारल्यानंतर त्या पद्धतीचा खेळ करावा लागतो. खेळ सादर केल्यानंतर नशीब हवं आहे. नशिबाला घ्यायचा असेल तर कष्ट करावंच लागेल. कष्टाशिवाय पर्याय नाही. इथे यावेळी चांगलं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. कष्ट करावं लागेल, कष्ट केलं जात नाही. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. बॅटेज आहे, फलंदाज येईल बॅक टू पवेलियन. मी म्हटलं त्याप्रमाणे कष्ट देखील केलं आणि विकेटचं पतन आपण पाहतोय. विकेट क्रमांक 3 इथे मात्र गेली जाते. धाबा आले त्या मात्र 23 धाबा.
ते धाबा आले त्या मात्र 39 धाबा. आपण जर पाहिलं तर तिथे मात्र अटाळ आणि कासानी आपण लगेचच सज्ज व्हायचं. इथे जर आपण पाहिलं तर वाईट चेंडू आपण पाहतोय. अवांतर धाव घेतली जाईल. धावफलकावरती धाबा येतील त्या मात्र 40 रन्स 40 धाबा. पिसाने आणि पारंबे क्षेत्ररक्षण घेतलं. पारंबे संघानं टॉस जिंकून मात्र पिसानी संघ आक्रमण करताना ज्यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल धाव मिळते आहे. त्या पद्धतीने आपण पाहिलं तर मिड विकेटला चेंडू होता. सिंगल धाव्याने धावफलक सरसावलं. धावसंख्या लागते 41 धाबा. 4 चेंडू झालेत. गुणलेखन अगदी बरोबर सुरू आहे. 4 चेंडू झालेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं धावसंख्येचं गणित हे पुढे सरकावलं जाईल. धावा झाले त्या मात्र 41 41 रन्स. सलामीला फलंदाज आहे स्ट्राईक एंडवरती अतुल आणि नॉन स्ट्राईकवरती आपण पाहतोय योगेशला. चला जास्त वेळ घेऊ नका. इथे आक्रमण केलं. ऑफस्टिकवरती शफल झाला. बॅटवर चेंडू आला. सीमारेषा बाहेर धाडला. 6 धाबांसाठी. 6 धाब्याने धावफलक सरसावलंय. 47 डीजे. अतुल याने मात्र मानसरोवरच्या मैदानावरती 6 चेंडू 6 षटकार लगावण्याचा विक्रम देखील केला आहे. आणि तोच फलंदाज तिथे मात्र मैदानामध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ सादर करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धाबा झाले त्या मात्र 48 48 रन्स. बघा 52 धाबा ही सर्वोच्च धावसंख्या होती प्रथम फलंदाजी करत असताना लांबच संघाची. आणि आत्ता मात्र धाबा झालेत 48. आणि इथून संधी आहे सर्वोच्च धावसंख्येचा मान पटकावण्याची. ती मात्र पिसानी संघाला. इथे बॅटेज आहे. सिंगल डिक्लेअर झोनमध्ये एक धाव जाईल. एका धाब्याने धावफलक सरसावला. धावसंख्या लागते 49. चला शेवटचं षटक घेऊन यायचं आहे. विनंती असेल अट्टाळी संघ आणि कासानी टॉससाठी टॉस्कॉ बॉसच्या बाजूला यायचं आहे. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील तिथे टॉस्कॉ बॉसच्या बाजूला यायचं आहे. लागलीच टॉस केलं जाईल इनिंग ब्रेकमध्ये. अट्टाळी संघाचा संघनायक आणि कासानी संघाचा संघनायक. बी ग्रुपमधील दुसरा सामना असेल पिसानी आणि पारंबे. रवींद्र बादापुरे आणि रमेश बादापुरे यांचं स्वागत आहे व्यासपीठावरती. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. इथे मात्र आपण जर धाबा पाहिल्यात तर धाबा आल्यात त्या मात्र 49 धाबा 49 रन्स आपण पाहतोय. 3 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. चला जास्त वेळ घेऊ नका. आणखी बरेच सामने खेळवायचे आहेत. विनंती असेल षटक इथे मात्र 4थं. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं. चेंडू जाईल सीमारेच्या पलीकडे. स्क्वेअर लेग रिझनला 7 धाब्यांसाठी षटकार. धाबा झालेत त्या मात्र 55. म्हणजे आजच्या दिवसातील प्रथम फलंदाजी करत असताना सर्वोच्च धावसंख्या. या ऐकूया डीजे पॅडी. थँक्यू डीजे. धावा झाल्या त्या मात्र 55. 55 रन्स. इथे पॉईंटवर खेळला आहे क्षेत्ररक्षक हा. एक सिंगल धाव. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील तिथे बघायचं आहे किती धाव घेतली गेली. 1 धाव. यस. एका धाब्यानं धावफलक सरसावलं. 56 या अंकावरती प्रथम फलंदाजी करत असताना सर्वोच्च धावसंख्या झाली या स्पर्धेतील पिसानी संघाची 56 धावा. अद्याप 4 चेंडू शिल्लक आहेत. चला अट्टाळे आणि कासानी संघाचा संघाने टॉस्कॉ बॉसच्या बाजूला उभं राहायचे. आणखीन आक्रमण केलं. यावेळेस कॅच होतोय का? कॅच ड्रॉप झाला आहे. सिंगल धाव डबल धाव. दुसरी धाव घेतली जाते. 2 धाब्यांनी धावफलक सरसावला. धावसंख्या लागते 58 या अंकावरती. अट्टाळी संघाचा संघनायक आणि कासानी संघ टॉस्कॉ बॉसच्या बाजूला यायचे. फक्त 3 चेंडू शिल्लक आहेत. अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. धाबा झालेत त्या मात्र 58 धाबा. 3 चेंडू शिल्लक आहेत अद्याप या सत्रातील. इथे आक्रमण केलं आहे. चेंडू हवेमध्ये असेल.
वन हँड गॅदर करण्याचा प्रयत्न होता, मात्र तिथे डिक्लर एक धाव घेतली जाईल. धावा येतील त्या मात्र 59 धावा, 59 रन्स. म्हणजे सर्वोच्च धावसंख्या आजच्या दिवसातील प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. जन्नीमाता क्रिकेट क्लब कोळघर आयोजित जेएमसी चषक 2022 अट्टाळी संघाचा संघनायक आणि कासानी संघाचा संघनायक जा आपण टॉस्का बॉसच्या बाजूला. इथे बॅटवरती घेतलाय, कनेक्ट केलाय, संपर्कात आलाय, ब्लास्ट केलाय 6 धाब्यांसाठी. 6 धाबा. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते. धाबा येतील त्या मात्र 65 धाबा. थँक्यू डीजे. तर धाबा झालेत त्या मात्र 65 धाबा, 65 रन्स. आपण पाहतो या सत्रातील शेवटचा चेंडू असेल आणि टॉस्का बॉक्समध्ये गेलं जाईल. आक्रमण केलंय, आगतम स्वागतम सुस्वागतम. च्या चेंडूवरती 6 धाबा, 6 धाबा झालेत त्या मात्र 71 आणि 72 धाब्यांचं या ठिकाणी गरज आहे विजयासाठी. 24 चेंडूमध्ये ब्लास्टिंग केली. चला जाऊया टॉस्का बॉक्समध्ये. हॅलो, या ठिकाणी टॉस्का बॉसमध्ये सागरजी शेलार आपणास विनंती असणार आहे टॉस्का बॉस करून घ्यायचा. त्या ठिकाणी आमचे रायगड असोसिएशनचे समालोचक विनोदजी जाधव टॉस्का बॉसमध्ये उपस्थित आहेत. त्या ठिकाणी या ठिकाणी दोन्ही कर्णधार देखील उपस्थित आहेत. तर नक्कीच आपण पाहतोय जन्नीमाता क्रिकेट क्लब कोळघर आयोजित जेएमसीसी चषक 2022 पर्व दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना बी ग्रुपमधील दुसरा सामना आपण पाहतोय. अट्टाळी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला कासानी संघ पाहायला मिळतोय. आणि सन्माननीय अतिथी सागर शेला ज्यांच्या माध्यमातून चेंडू स्पॉन्सर केलेत, कॉलिंग केली जाते कासानी संघाच्या माध्यमातून. आणि टॉस जिंकलाय इथे मात्र अट्टाळी संघानं 4 षटकांचा सामना असेल. प्रथम आपण काय घेणार आहात? फिल्डिंग. आणि पॉवर प्लेच्या क्षेत्रामध्ये असा कोणता गोलंदाज आहे जो पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळेल? विठ्ठल आहे रे. आणि ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण स्वीकारले आपण पाहिलं 60-58 धावा जमावल्या जातात प्रथम फलंदाजी करताना. मग तुमच्या पद्धतीने जर आपण पाहिलं गोलंदाजांचा वापर जरी केला तर किती धावसंख्येवरती रोख लावणार या प्रतिस्पर्धी संघाला? 30 ते 35 धावांच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. नाणेफेक जरी तुम्ही या ठिकाणी जिंकलात तरी सामना जिंकलेला नाही आहे, आणि जरी आपण नाणेफेक हरलात तरी सामना हरलेला नाही आहे. आपल्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली आहे. 4 षटकांचा स्पेल असेल आणि प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं की 35 धावसंख्येवरती रोख लावण्याचा मानस आहे. आपण किती धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न करणार? आम्ही 35च्या प्लसच करण्याचा ट्राय करू. नक्कीच. आणि दुसऱ्या बाजूला पॉवर प्लेमध्ये असा कोणता फलंदाज आहे जो पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेऊ शकतो आणि लीड करू शकतो तुमच्या संघाला? आज आमच्या संघात 2 सिनियर प्लेयर खेळतात, 3 सिनियर प्लेयर खेळतात, तर त्यांना चान्स आहे. म्हणजे सिनियर प्लेयर्सला कुठेतरी बॅकफुटमध्ये टाकलं जातं, युवांचा वापर केला जातो, हे हल्ली टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. मात्र तुमच्या संघामध्ये तसं केलेलं नाही आहे. 3 सिनियर प्लेयर्स घेतले गेलेत, म्हणजे सिनियर खेळाडूंचा सन्मान केला जातो आपल्या संघामध्ये. चांगली गोष्ट आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. आणि आपल्याला देखील या सामन्यासाठी आपण पाहिलं जन्नीमाता क्रिकेट क्लब कोळघर आयोजित ही स्पर्धा जेएमसीसी चषक 2022 पर्व दुसरं. पाहत राहा, जाऊ नका इकडे तिकडे. ही स्पर्धा खेल चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टिंग केले गेले. यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या आपण आनंद घेऊ शकता. तमाम क्रीडारसिकांचं प्रेक्षकांचं पुन्हा एकदा क्रिकेटच्या रणकंदनामध्ये मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे. मी क्रिकेट समालोचक विनोद जाधव. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं, खेळाडू मित्रांचं आणि माझ्या क्रीडारसिकांचं मनपूर्वक खूप खूप स्वागत करतो. वळतो कॉमेंट्री बॉक्समध्ये BCCIचा बुलंद आवाज आमचे मित्र निवृत्ती शिंदे यांच्याकडे. थँक्यू सो मच. हॅलो, थँक्यू
विनोदजी जाधव सर. या ठिकाणी पिसानी संघाचा 12वा खेळाडू आणि पारांबे संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. सकाळपासून आपण जर पाहिलं तर एक घोड आवाज, कोयनेचा बुलंद आवाज, रायगड असोसिएशन विनोदजी जाधव यांचा सकाळच्या सत्रापासून ते आत्तापर्यंत आवाज घोड मधुर वाणीमधून आवाज, चांगलं असं मराठीतून समालोचन आपण पाहिलं. मी निवृत्ती शिंदे कोळघर गावचे सुपुत्र या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या समोर येतो आणि मैदानामध्ये घेऊन जातो. या ठिकाणी मॅच रंगली जाणार आहे. एका साईडला असेल तो पिसानी संघ, दुसऱ्या साईडला असणार आहे पारांबे संघ. प्रथमतः फलंदाजी करत असताना पिसानी संघाने 72 धावांचा आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट धावसंख्या उभारले. या ठिकाणी पहिलं षटक आहे. पहिल्या चेंडूवरती पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू जातोय सीमा रेषे पार, चौकार. 4 धावा येतील. खणखणीत दणदणीत चौकार असा बॅटिंगमधून येतोय सूर्यकांत यांच्या बॅटिंगमधून. अतिशय चांगला फटका, नेत्रदीपक फटका पहिल्या चेंडूवरती प्रतिहल्ला चढवला गोलंदाज समीर यांच्या गोलंदाजीवरती. आत्ता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चांगला BCCच्या माध्यमातून श्री जननी माता क्रिकेट क्लब कोळघर आयोजित JMCC चषक 2022 सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. या ठिकाणी KSKचे स्टार क्रिकेटर आमचे गणेशजी कदम साहेब देखील उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती बसून घ्यायचं आहे. आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रामध्ये भरपूर सामने आपण पाहिले, तर ते चांगले सामने देखील पाहायला मिळाले. परंतु या ठिकाणी B ग्रुपमधून BCCच्या माध्यमातून टोटल 16 संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पहिला चेंडूवरती प्रहार केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती इथे बिग षटकार पाहायला मिळतोय. डीजेला या ठिकाणी संधी पाहायला मिळते. पांडुरंगजी शिंदे डीजे या ठिकाणी धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील षटकाराला धावसंख्या जाऊन पोहोचली. ती तब्बल 11 या धावसंख्येवरती. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू जातोय डिक्लर झोनमध्ये. पंच आमच्याकडे वळतात. या ठिकाणी डिक्लर झोनमध्ये चेंडू जातोय. 1 धाव अंकित केली जाईल. धावफलक तब्बल जाऊन पोहोचतंय. पहिल्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत आणि 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. म्हणजे 72 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी रणनीती आखले पारांबे संघाने. आज जर पारांबे संघाचा विचार केला तर पारांबे संघाचा विजय चव्हाण, ओपनर जोडी नागेश चव्हाण या ठिकाणी दिसत नाही, तर त्यांची कमी भासून देत नाही. सूर्यकांत आणि सागर शेडगे मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. सूर्यकांत नॉन स्ट्राईकला आहे, स्ट्राईकला खेळणार आहे तो मात्र सागर जोडी आज नवीन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती मात्र समीर सज्ज आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. या ठिकाणी पहा चांगला फटका आहे. चेंडू जातोय सीमा रेषेजवळ. त्या ठिकाणी नितीन शिंदे होता. नितीन शिंदेला झेल घेणं गरजेचं होतं आणि या ठिकाणी कॅच मिस झाले. या ठिकाणी नितीन शिंदे यांच्याकडून पहा, नितीन शिंदे यांच्याकडून झेल सुटलाय, जीवदान मिळाले. या ठिकाणी सूर्यकांत यांना अतिशय चांगला फटका होता. मात्र या ठिकाणी बाउंड्री लगत झेल घेण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आणि फलंदाज मात्र सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये सूर्यकांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. या ठिकाणी आता पहा चांगला फटका आहे. चेंडू हवेमध्ये आहे. सागर याची खेळी संपुष्टात येते का आणि सागर याला माघारी परतावं लागेल. पहिला हादरा, पहिला विकेट, पहिलं विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळते. पारांबे संघाचा पहिला गडी बाद होतोय सागर याच्या रूपाने. डीजे चांगलं सकाळपासून जर पाहिलं तर आपण चांगलं नियोजन आहे. जननी माता क्रिकेट क्लब कोळघर आयोजित JMCC चषक 2022 सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं आणि खेळाडू आणि वर्ग मित्र आणि तसेच सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो.
नवीन गोलंदाज येतोय नितीन शिंदे. गोलंदाजी मार्कवरती आहे नितीन शिंदे. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं ते समीर यांनी. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केला 13. आता मात्र पॉवर प्लेचं षटक हाताळल्यानंतर दुसरं षटक संघाचं हाताळण्यासाठी सज्ज आहे या ठिकाणी नितीन शिंदे. ओके, पहा नितीन शिंदे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहेत. पिसनी संघाचा एक चांगला स्टार खेळाडू आहे. ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख आहे नितीन शिंदे. पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये सूर्यकांत ज्या पद्धतीची फलंदाजी करतोय सकाळच्या सत्रापासून जर आपण पाहिलं तर या मॅचमधील हायेस्ट स्कोर आहे तब्बल 72 धावा कुठल्या गेल्यात या ठिकाणी. पहा ब्लॉकल पद्धतीचा चेंडू होता आणि या ठिकाणी यष्ट्यांचा वेध घेतोय चेंडू. त्रिफळा छेद, बॅक टू बॅक दुसरा हादरा या ठिकाणी पाहायला मिळतोय. सूर्यकांत खेळी देखील संपुष्टात येते. ढिसेला या ठिकाणी पुन्हा एकदा संधी. सॉरी, BCCIचे खजिनदार माननीय सुनीलजी बादापुरे साहेब देखील उपस्थित आहेत. आपणास देखील विनंती असणार आहे आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. उपाध्यक्ष विठ्ठल आहेरे तसेच सचिव नवनाथजी बादापुरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. नितीन शिंदे मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये एका साईडला पाहायला गेलं तर सालुशी संघ अजून व्हेनेगोल संघ क्वार्टर फायनलमध्ये जाऊन पोचलेत. बी ग्रुपमधील पहिलीच लढत आपल्यासमोर मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते पिसानी विरुद्ध पारंबे यांच्या दरम्यान. या ठिकाणी पहा दोन्ही फलंदाजांमध्ये रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली म्हणावी लागेल. या ठिकाणी जिथे एक धाव अंकित करणं गरजेचं होतं त्या ठिकाणी चोरटी धाव म्हणावी लागेल. आणि या दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करताना दिसतात. त्या 2 धावेच्या जोरावर धावफलक हळूहळू जाऊन पुढे सरसावतंय. धावसंख्या तब्बल जाऊन पोचते ती 16. 72 धावांचं टार्गेट आहे. 72 धावा करायचे असतील तर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकार येणं खूप गरजेचं असणार आहे. या ठिकाणी पहा लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईट चेंडूची घोषणा देखील केली जाते. सकाळच्या सत्रापासून आपण पंचांचं देखील कामगिरीचं उत्कृष्ट कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा या ठिकाणी नितीनजी शिंदे. आता मात्र चांगला फटका आहे. या ठिकाणी चेंडू फील्ड केला जातोय का पाहायचा आहे. चेंडू मात्र फील्ड केला जाईल. या ठिकाणी 1 रन मात्र कंप्लीट केली जाईल. मात्र एकेरी दुहेरी धावा या ठिकाणी पारंबे संघाकडे विजय घेऊन जाऊ शकत नाही. चौकपर्यंत या षटकामध्ये चौकार षटकार येत नाही तोपर्यंत या विजयाकडे जशी वाटचाल करावी लागणार आहे त्या पद्धतीची खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते का येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी गोलंदाजांवरती तुटून पडावं लागणार आहे ते मात्र फलंदाजांना. या ठिकाणी नितीन शिंदे कोणताही चान्स देत नाहीत फलंदाज. फुलटॉस चेंडू आहे. चांगला फटका आहे. चेंडू हवेमध्ये आहे. ते काय घडतंय. अतुल मात्र चेंडूवरती आला होता. त्या ठिकाणी मात्र चेंडू फील केला आणि या ठिकाणी मात्र 2 धावा रोखू शकत नाही. आणि या 2 धाव्यांच्या जोरावर संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोचते ती 20. या ठिकाणी स्कोररची भूमिका सकाळच्या सत्रामध्ये सुनील शिंदे यांनी पाहिली. आता संध्याकाळच्या सत्रामध्ये मारुती शिंदे देखील चांगली स्कोररची भूमिका पार पाडताना दिसत आहेत. यूट्यूबचं देखील या ठिकाणी चांगलं खेळ लाईव्हच्या माध्यमातून चांगलं सहकार्य लाभलं आहे. सकाळच्या सत्रापासून चांगलं असं लाईव्ह कास्ट चांगलं प्रेक्षकांना दाखवत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी 2 षटकं संपत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोचते तब्बल 20. म्हणजे जिंकण्यासाठी अजून 12 चेंडू आणि 52 धावा म्हणजे मोठं टार्गेट आहे. या ठिकाणी गोलंदाजांवरती आक्रमकतेचा पवित्र गाठून या ठिकाणी गोलंदाजांवरती प्रहार करावा लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये जोडी खेळते अमोल आणि सचिन यांना चांगली तडाखेबाज फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. बॉलर नवीन येतोय अतुल.
चांगली स्फोटक फलंदाजी त्यांच्या माध्यमातून फलंदाजीच्या झुरावर 72 धावा ज्यांनी जमा केल्या. चांगली फलंदाजी माधव गोलंदाजी मार्कवरती येतोय. थोडीशी चुकी होते, माफी असावी. या ठिकाणी माधव गोलंदाजीवरती तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती तब्बल 20. जिंकण्यासाठी फक्त 12 चेंडू आणि 52 धावांचं टार्गेट असणार आहे. या ठिकाणी पहा, स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, बेट करून क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. इथे मात्र गोलंदाजाचं पारडं वरचढ चढताना दिसतंय आणि फलंदाजांना मात्र या ठिकाणी अडकवून ठेवण्याचा चांगलाच प्रयत्न पिसानी संघाकडून आपल्याला देखील पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू आहे, चांगला फटका आहे. या ठिकाणी काय घडतंय पाहायचं आहे. चेंडू जातोय सीमा रेषे पार, चौकार येतील 4 धावा. पंचांचा इशारा येतोय, चौकार 4 धावा. डीजे या ठिकाणी पांडुरंग शिंदे सकाळपासून डीजेची कामगिरी पाडतायत, चांगली गाणी देखील वाजवतायत. पुढचा चेंडू अतुल यांचा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक विकेट किपरला चेंडू चकवा देऊन जातोय. ढिकलर झोनमध्ये पंच आमच्याकडे वळत आहेत आणि या ठिकाणी 1 धाव मात्र अंकित केली जाईल आणि एका धावेबरोबर संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय ते तब्बल 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथमतः फलंदाजी करत असताना 72 धावा कुठल्या गेल्या. अतुल यांची स्फोटक खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र 72 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी पारंबे संघ अडचणीत आहे. इथे काय होतंय, काय घडतंय पाहायचं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर माधव यांची गोलंदाजी अप्रतिम राहिली आणि अप्रतिम गोलंदाजी करत असतानाच फलंदाजांना या ठिकाणी जगडून ठेवण्याचं काम मात्र या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. BCCI कासपठार असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा JMCC चषक 2022 आपल्याला या ठिकाणी पर्व दुसरं पाहायला मिळते. चांगलं शिस्तबद्ध नियोजन देखील पाहायला मिळते. सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहिलं तर बरोबर देखील टाईम टू टाईम मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अतिशय चांगले पंच, यूट्यूबचं सहकार्य पंच, तसेच कॉमेंटेटर विनोदजी जाधव, स्कोररची भूमिका जी पाहिली ते आमचे सुनील शिंदे असतील, मारुती शिंदे असतील, तसेच सर्व JMCC क्रिकेट क्लब कोळकर संघाचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक. पुढचा चेंडू या ठिकाणी काय होते पाहायचं आहे. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये एक चेंडू झेल घेणं गरजेचं होतं. झेल मात्र सुटला. चेंडू जातोय डिक्लर झोनमध्ये आणि या ठिकाणी 1 धाव अंकित केली जाईल. षटक क्रमांक तिसरं संपलंय आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 27 धावसंख्येवरती. आता मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं 6 चेंडू आणि 45 धावांचं टार्गेट या ठिकाणी असणार आहे. म्हणजे या ठिकाणी अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण जर पाहिलं तर एक पिसानी संघ मात्र विजयाकडे वाटचाल करणार आहेत, 100% गॅरंटी आहे. मात्र या ठिकाणी गोलंदाजांचं आपण जर पाहिलं तर पारडं झड राहिलं गेलं. पारंबे संघाला कोणताही मोका घेऊ दिला नाही. षटकार चौकारांची आतषबाजी करू दिली नाही. मैदानाच्या आतमध्ये मात्र जकडून ठेवलं. शेवटचं आणि अंतिम षटक कोणाच्या खांद्यावरती असणार ते मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय अतुल, ज्याने स्फोटक फलंदाजीच्या झुरावर 72 धावांचं टार्गेट उभं केलं. तो मात्र शेवटचा षटक हाताळतोय. फुलटॉस चेंडू आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल मात्र कंप्लीट केला जाईल आणि या ठिकाणी काय घडतंय नक्कीच फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. फलंदाज या ठिकाणी बाद होऊन माघारी परततोय. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी जातोय अमर.
या ठिकाणी पारंबे संघाला तिसरा झटका मिळाला आणि तिसरा झटका मिळाल्यानंतर धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 27 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी अजून खूप धावांची गरज आहे. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बी ग्रुपमधील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे. नितीन शिंदे कॅच घेतोय का? या ठिकाणी नक्कीच बॅक टू बॅक दुसरा हादरा देखील पाहायला मिळतोय. एका पाठोपाठ एक माघारी परतताना फलंदाज पारंबे संघाला पाहायला मिळत आहेत. मात्र या ठिकाणी गोलंदाजांचं कौतुक केलं जाईल, क्षेत्ररक्षकांचं कौतुक केलं जाईल. नितीन शिंदे यांनी बाउंड्री लगत झेल सोडला होता. आता मात्र या ठिकाणी झेलची संधी होती. झेल मात्र टिपला गेला आणि अमर यांना माघारी परतावं लागलं. या ठिकाणी नक्कीच कमी भासताना दिसते विजय चव्हाण आणि नागेश शेडगे यांची. या ठिकाणी पहा चांगला फटका आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. हॅट्रिक होते का? हॅट्रिक या स्पर्धेतील पहिली होणार होती, परंतु या ठिकाणी पहा कॅच मिस केला जातोय आणि या ठिकाणी अतुल याचं स्वप्न या स्पर्धेतील थोडंसं पुढे घेऊन जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पहा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू मारला. लेग स्टंपच्या आणि ढिकलर झोनमध्ये चेंडू जातोय. या ठिकाणी एक धाव अंकित केली जाईल. यानंतर आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे. एका साईडला असेल बी ग्रुपमधून अठ्ठाळी संघ आणि दुसऱ्या साईडला असणार आहे कासानी संघ. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. या षटकातील अजून काही चेंडू शिल्लक असतील. या षटकातील चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे देखील अतुल. अतिशय चांगली घनाघाती खेळी केली आणि चांगल्या आपल्या संघाला एक चांगला सन्मानजनक स्कोर उभा करून दिला. तो मात्र अतुल मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक हाताळताना दिसतोय पिसानी संघाकडून. इथे पहा चांगला फटका आहे. चेंडू हवेमध्ये आहे. काय होतंय पाहायचं आहे. वन बाउंड चेंडू जाईल सीमा रेषे पार. येतोय खणखणीत खणखणीत आणि दणदणीत षटकार. पंचांचं बोट आकाशाकडे जाते आणि या ठिकाणी पहा षटकार 6 धावा. शेवटचा चेंडू आहे. या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय आणि या ठिकाणी मॅच फिनिश करताना दिसतोय. आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी मॅच संपते आणि पिसानी संघ मात्र जिंकतोय. 2 षटकार जरी लगवले असले, 2 चेंडूवरती लोअर पिच पद्धतीचा फुलटॉच चेंडू होता, त्याला चांगला सन्मान दिला या ठिकाणी लकी. आणि लकी याच्या बॅटिंगमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार देखील पाहायला मिळाला. दोन्ही संघांचं जेएमसीसी चषक 2000 मध्ये आपलं मनापासून सहर्ष